वृषभ राशी 16 ते 22 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। वृषभ राशी या आठवड्यात हिंदू नववर्षाची सुरुवात आणि मालव्य राजयोगाची निर्मिती होत आहे। परिणामी हा आठवडा वृषभ राशीच्या जीवनात सकारात्मक परिणाम जाणवू शकतात। 16 ते 22 मार्च वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिन्याचा तिसरा आठवडा जो चैत्र नवरात्र, गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या सुरुवातीशी जुळतो, त्यामुळे अनेक ग्रहांच्या स्थितीत बदल होतील। या आठवड्याच्या सुरुवातीस पूर्वी 15 मार्च रोजी सूर्याने मीन राशीत प्रवेश केला आहे, ज्यामुळे शनी आणि शुक्र यांच्यासोबत त्रिग्रही शुक्रादित्य योग निर्माण झाला। शिवाय सूर्य आणि शनीचा युती धोकादायक मानला जातो। 18 मार्च रोजी सूर्य उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल, तर 20 मार्च रोजी मंगळ पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल आणि 21 मार्च रोजी शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल। या ग्रहस्थितीमुळे वृषभ राशीच्या नशीब त्यांच्या बाजूने मिळू शकते। चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीसाठी नवीन आठवडा आणि हिंदू नववर्ष याची सुरुवात कशी असणार आहे। वृषभ राशी या आठवड्यात संयम आणि सातत्य तुमच्या यशाचे गमक असेल। कामावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम होतील। नातेसंबंधांमध्ये व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारल्याने भूतकाळातील मतभेद दूर होतील। आठवड्याच्या मध्यात तुमच्या वरिष्ठांकडून किंवा प्रभावशाली व्यक्तीकडून कौतुक होण्याची शक्यता आहे। अनावश्यक खर्च टाळा आणि दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करा। वृषभ राशीच्या लोकांसाठी 16 मार्चपासून सुरू होणारा हा आठवडा आध्यात्मिक चिंतन, सामाजिक ओळख आणि भावनिक आव्हानांचे मिश्रण घेऊन येऊ शकतो। आठवड्याची सुरुवात वैयक्तिक विकासासाठी अनुकूल दिसते। काही व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यांकडे झुकू शकतात, ज्यामुळे आंतरिक शांती आणि स्पष्टता मिळेल। कौटुंबिक जीवन, विशेषतः मुलांकडून किंवा प्रियजनांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आधारदायी राहील। आठवडा पुढे सरकत असताना तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन संधी निर्माण होऊ शकतात। प्रभावशाली लोक तुमच्या वर्तुळात प्रवेश करू शकतात आणि मौल्यवान मार्गदर्शन किंवा मदत देऊ शकतात। तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळत आहे हे लक्षात येताच तुमचा आत्मविश्वास आणि दृढ निश्चय हळूहळू वाढू शकतो। प्रेमाच्या बाबतीत आठवड्याचा पहिला भाग उबदारपणा आणि आपुलकी घेऊन येईल। विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदारासोबत भावनिक जवळीक अनुभवू शकतात, तर जोडपे अर्थपूर्ण क्षण एकत्र करू शकतात। भेटवस्तू, विचारशील हावभाव किंवा साधे संभाषण जोडीदारांमधील बंध मजबूत करू शकतात। आठवड्याच्या मध्यात नातेसंबंधांमध्ये सकारात्मक विकास होईल। प्रेमाच्या भावना अधिक दृढ होऊ शकतात आणि अविवाहित व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रशंसा करणाऱ्या व्यक्तींचे लक्ष वेधू शकतात। काही वृषभ राशीच्या लोकांना ओळखीच्या वर्तुळातून किंवा नातेवाईकांकडून लग्नाचे प्रस्ताव देखील मिळू शकतात। शिक्षण आणि करिअर आठवड्याच्या सुरुवातीला विद्यार्थी आणि व्यावसायिकांना उत्साहवर्धक प्रगतीचा अनुभव येऊ शकतो। शैक्षणिक कामांमुळे समाधानकारक निकाल मिळतील आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल। परीक्षा किंवा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी त्यांचे शिस्तबद्ध प्रयत्न सुरू ठेवावेत। व्यावसायिकदृष्ट्या आठवड्याच्या मध्यात समाजात किंवा कामाच्या ठिकाणी मान्यता आणि सन्मान मिळू शकतो। व्यावसायिकांना नवीन प्रस्ताव किंवा भागीदारी मिळू शकते, तर नोकरी करणाऱ्या व्यक्ती प्रभावशाली लोकांशी संवाद साधू शकतात, जे त्यांच्या करिअरचा मार्ग घडवण्यास मदत करतात। आर्थिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात ही आशादायक संधीने येईल। काही वृषभ राशीच्या लोकांना नशीब, भागीदारी किंवा व्यवसाय उपक्रमांद्वारे आर्थिक फायदा मिळू शकतो। आठवड्याचा मध्य विशेषतः दीर्घकालीन स्थिरतेचे आश्वासन देणाऱ्या गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे। तथापि आठवड्याच्या उत्तरार्धात सावधगिरी बाळगावी लागू शकते। खर्च अनपेक्षितपणे वाढू शकतो आणि आर्थिक नियोजन आवश्यक बनेल। या काळात धोकादायक गुंतवणूक किंवा सट्टेबाजीचे निर्णय टाळा। जर तुम्ही शिस्त राखली आणि खर्च करण्यापेक्षा बचतीवर लक्ष केंद्रित केले, तर आठवड्याच्या अखेरीस आर्थिक परिस्थिती पुन्हा स्थिर होईल। आरोग्य आणि कल्याण पाहता आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात आरोग्य सामान्यतः स्थिर राहील। तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामासाठी उत्साही आणि मानसिकदृष्ट्या प्रेरित वाटू शकते। आध्यात्मिक साधना किंवा ध्यान कल्याने भावनिक संतुलन सुधारू शकते। आठवड्याच्या मध्यात चांगल्या आरोग्याला देखील मदत होईल, जरी वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे थोडासा थकवा जाणवू शकतो। संतुलित आहार आणि नियमित व्यायाम राखल्याने तुमची ऊर्जा पातळी टिकून राहण्यास मदत होईल। वृषभ राशी या आठवड्याची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होईल। रखडलेली कामे गती घेतील, म्हणून प्रयत्न करत राहा। गरज पडल्यास तुम्हाला अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन देखील मिळेल।
संशोधन कार्यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्याची अपेक्षा आहे. कोणत्याही चर्चेत किंवा वादविवादात तुमचा दृष्टिकोन मांडताना तुमचे शब्द सुज्ञपणे निवडा. शेजाऱ्यांशी वाद किंवा वादविवाद शक्य आहेत. राग आणि उटकटतेने न करता शांतपणे आणि हुशारीने समस्या सोडवणे चांगले. जर तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करत असाल तर सावधगिरी आणि समर्पण आवश्यक आहे. भागीदारीतील कामात सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी मत्सरी सहकाऱ्यांपासून सावध राहावे. या आठवड्यात वृषभ राशीच्या व्यक्तींना काही सकारात्मक घडामोडी दिसून येऊ शकतात. अनेक दिवसांपासून थांबलेली काही कामे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळू लागेल. त्यामुळे मनामध्ये आत्मविश्वास आणि समाधानाची भावना निर्माण होईल. या आठवड्यात तुम्हाला काही नवीन अनुभव मिळतील. काही लोकांच्या भेटीमुळे तुमच्या विचारांमध्ये बदल होऊ शकतो. नवीन कल्पना सुचतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्या स्वभावातील स्थिरता आणि संयम हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. घाईघाईत निर्णय घेण्यापेक्षा शांतपणे परिस्थितीचा विचार करणे फायदेशीर ठरेल. काही वेळा तुमचा हट्टीपणा अडथळे निर्माण करू शकतो. त्यामुळे इतरांच्या मतालाही महत्त्व द्या. यामुळे अनेक गैरसमज टाळता येतील. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. काम, कुटुंब आणि वैयक्तिक वेळ यामध्ये योग्य संतुलन साधल्यास मानसिक समाधान मिळेल. नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात. त्या ओळखून त्यांचा योग्य वापर केला तर भविष्यात मोठे यश मिळू शकते. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक विचार, नवीन दिशा आणि प्रगतीची संधी घेऊन येणारा ठरेल. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीचा संकेत देणारा आहे. तुमच्या कामातील सातत्य आणि प्रामाणिकपणामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर अधिक विश्वास दाखवतील. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. टीमवर्कमुळे मोठी कामेही वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पना आणि नियोजन यामुळे प्रोजेक्टला योग्य दिशा मिळेल. मीटिंग, प्रेझेंटेशन किंवा मुलाखती यामध्ये तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. तुमच्या बोलण्यातील स्पष्टता लोकांना प्रभावित करू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. काही नवीन संधी अचानक समोर येऊ शकतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. काही जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात. व्यवसायात आर्थिक गती वाढेल. रिअल इस्टेट, व्यापार, सौंदर्य, फॅशन किंवा कला क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष फायदा मिळू शकतो. मात्र मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल उचलणे आवश्यक आहे. भागीदारीच्या व्यवसायात संवाद महत्त्वाचा ठरेल. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट चर्चा करा. नियोजनबद्ध काम केल्यास या आठवड्यात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा तुलनेने स्थिर राहू शकतो. उत्पन्नाचे स्रोत संतुलित राहतील आणि खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना अनपेक्षित आर्थिक फायदा होऊ शकतो. एखाद्या जुन्या व्यवहारातून पैसे परत मिळू शकतात. मात्र खर्च करताना थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. लक्झरी वस्तूंवर किंवा अनावश्यक खरेदीवर खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेटचे नियोजन करा. मित्र किंवा नातेवाईक आर्थिक मदत मागू शकतात. भावनेपोटी निर्णय घेण्यापेक्षा परिस्थिती नीट समजून घ्या. खरेदी विक्रीचे व्यवहार या आठवड्यात फायदेशीर ठरू शकतात. काही व्यक्तींना मालमत्तेशी संबंधित सकारात्मक बातमी मिळू शकते. बचत वाढवण्यावर लक्ष केंद्रित केल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी काही छोटे खर्च वाढू शकतात, पण त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत हा आठवडा वृषभ राशीसाठी आनंददायी ठरू शकतो. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. काही जणांच्या घरी एखादा छोटा कार्यक्रम किंवा समारंभ होऊ शकतो. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबातील मोठ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ज्यांची काळजी घेतल्यास त्यांचे आशीर्वाद मिळतील. मुलांच्या प्रगतीबाबत चांगली बातमी मिळू शकते. त्यांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. भावंडांची संवाद वाढेल आणि काही जुन्या गैरसमजांवर पडदा पडू शकतो. कुटुंबासोबत छोटा प्रवास किंवा सहल घडण्याची शक्यता आहे. एकत्र वेळ घालवल्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. एकूण पाहता वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी 16 ते 22 मार्च हा आठवडा सकारात्मक आणि समाधानकारक ठरण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आणि काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. काही छोटे अडथळे येऊ शकतात, परंतु तुमचा संयम आणि स्थिर स्वभाव तुम्हाला त्यावर मात करण्यास मदत करेल. आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीची चिन्हे दिसतील.
मनात सकारात्मकता ठेवली तर हा आठवडा आनंद, विकास आणि नवीन संधी घेऊन येईल.